अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला यंदाचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताच्या दिशेने टाकलेला पाऊल आहे। 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून त्यातून भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। दरम्यान देशातील 50 पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 50,000 करोड रुपयांची तरतूद केली आहे। पर्यटन विकास योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला। या अर्थसंकल्पाचा संक्षिप्त आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत घेतला। शेतकरी, गरीब, महिला आणि युवक हे विकसित भारताचे 4 प्रमुख स्तंभ असून या 4ही गटाच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पातून महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत। सामाजिक क्षेत्र, लहान मुलं, स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्यात। हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणारा असून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणारा आहे, असं त्यांनी सांगितलं। देशातील 100 अविकसित जिल्हे आत्मनिर्भर करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे। मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळं, भाजीपाला उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असल्यामुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। मध्यम वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आलाय। त्यासाठी 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय। त्याचा लाभ देशातील 9.5 करोड लोकांना होणार आहे आणि 12 लाखाच्या वरील उत्पन्नावर कराची मर्यादाही कमी केली आहे। त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि अद्भुत असा आहे। सर्व स्तरातील लोकांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय, असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। सर्व घटकांचा समावेश आहे। शेतकरी, युवा, महिला आणि गरीब। त्याचबरोबर यावर्षी इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रामध्ये करण्याची घोषणा झालेली आहे। एक्सपोर्टसाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या सेक्टरमध्ये शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय किंवा मोठी घोषणा जी झाली ते म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यासाठी 12 लाख रुपयेपर्यंतचं ज्यांचं इन्कम आहे ते टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे। यामुळे देशातल्या साधारण 9.5 करोड परिवारांना फायदा होणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारण 1 लाख करोड रुपयाची सूट या 12 लाख रुपयाच्या टॅक्स फ्री स्लॅबमध्ये देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळं 1 लाख कोटी रुपयाचं उत्पन्न किंवा हातामध्ये क्रियाशक्ती किंवा अर्थशक्ती लोकांची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या 1 लाख कोटीचा फायदा होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोकांना इन्व्हेस्टमेंटसाठी, शिक्षणासाठी, खरेदीसाठी याचा लाभ होणार आहे। अशा अनेक बाबीतून एक परिपूर्ण अर्थसंकल्प घोषित करण्यामध्ये आपलं सरकार यशस्वी झाले। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखाहून 5 लाख केली आहे। डाळींच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना दिली आहे। महिलांसाठी अनेक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्यात। कोविड नंतर इतर देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती, पण भारताची अर्थव्यवस्था गतिमान झाली आहे। कॅन्सरवरील औषधांचं आयात शुल्क कमी केल्यानं ही औषधं आता स्वस्त होतील। सर्व शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे। IIT मधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवली आहे, तर देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 75,000 जागा वाढवण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतलाय। आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 500 करोडची तरतूद करण्यात आली आहे। देशात 120 नवीन विमानतळ तयार केले जातील। PM आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना घरं तर मिळतीलच, शिवाय 1,20,00,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत। देशातील 50 पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी 50,000 करोड रुपयांची तरतूद केली आहे। पर्यटन विकास स्थळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा झालेली आहे। आता यामध्ये कोल्हापूर म्हणून माझा प्रयत्न असणार आहे किंवा या विभागाचा खासदार म्हणून माझा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचा समावेश त्या 50 डेस्टिनेशन्समध्ये व्हावा। कारण पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहेत। उदाहरणार्थ आपल्याकडे 13 किल्ले आहेत, महालक्ष्मीचं प्राचीन मंदिर आहे, मोठ्या प्रमाणात जंगल आहेत, पाण्याचे मोठे स्तोत्र आहेत, वन्य प्राणी आहेत। या सगळ्या बाबी या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोषक आहेत
आणि मोठं जर बजेट आपल्याला मिळालं तर हे खूप मोठ्या प्रमाणात चांगली डेव्हलपमेंट करता येईल. कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगली आहे, विमानसेवा आपल्याकडे आहे, रेल्वे सेवा आपल्याकडे आहे, रस्ते आता चांगले व्हायला लागलेले आहेत. सर्व सरकारी शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. कर प्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या 6 क्षेत्रातील सुधारणांना या अर्थसंकल्पात प्राधान्य दिलंय. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणारा असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.